रोजगार सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्य शाखा अकोटच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 1 एप्रिल 2026 पासून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. याबाबतचे अधिकृत निवेदन अकोटचे गट विकास अधिकारी BDO यांना सादर करण्यात आले आहे. 18 वर्षांच्या सेवेनंतरही न्यायाची प्रतीक्षा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मनरेगाच्या प्रत्येक गावात ग्राम रोजगार सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या 18 वर्षांपासून हे कर्मचारी अत्यल्प मानधनावर ग्रामपंचायतीची महत्त्वाची कामे सांभाळत आहेत. 3 ऑक्टोबर 2024 रोजी शासनाने शासन निर्णय GR काढून ग्राम रोजगार सहाय्यकांना 8,000 रुपये मासिक मानधन, 2,000 रुपये प्रोत्साहन भत्ता आणि डेटा पॅक देण्याचे जाहीर केले होते. मात्र आजवर प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचा पवित्रा. शासनाच्या या उदासीन धोरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील 28,000 रोजगार सहाय्यक आक्रमक झाले असून साखळी पद्धतीने काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर अकोट तालुक्यातील रोजगार सहाय्यकांनीही दिनांक 1/4/2026 पासून आपल्या कामावर बहिष्कार टाकला आहे. 3 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी. थकीत मानधन आणि भत्ता त्वरित मिळावा. या निवेदनावर तालुका अध्यक्ष श्री उमेश अवारे यांच्यासह गंगाधर गावंडे, गौतम पचांग, सचिन गणोरकार, प्रवीण थोरात, मिलिंद झांबरे, संजय वामनकर, परशुराम लटपटे, एकनाथ चौधरी आणि इतर सहकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील मनरेगाची कामे खोळंबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.